Hello students, welcome here to Bende Education Science and Mathematics tutorial. या व्हिडिओमध्ये आपण घेतो आहे रिप्रोडक्शन इन ह्यूमन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. म्हणजेच काय की मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ह्यूमन रिप्रोडक्शन कशा पद्धतीने करता येऊ शकतं. तर मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग कुठे केला जातो की ज्या ठिकाणी काही कपल्सला लग्नानंतर काही कालावधीनंतर सुद्धा मूलबाळ होत नाही, अशांमध्ये अशा कपल्समध्ये रिप्रोडक्शनसाठी मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. मग त्यामध्ये कोणते कोणते टेक्निक्स वापरले जातात स्टुडंट्स? तर त्यामध्ये इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे IVF, सरोगॅसी आणि स्पर्म बँक या 3 टेक्निक्सचा उपयोग केला जातो. हे 3 टेक्निक्स आपल्याला आज या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण शिकूया इम्पॉर्टन्स ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग खूप जास्त होतो. काही कपल्सला लग्नानंतर मूलबाळ लवकर होत नाही, मग ते डॉक्टरकडे जातात, दवाखान्यांमध्ये जातात आणि दवाखान्यांमध्ये म्हणजे हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. त्या टेस्टमध्ये मग नंतर रिझन काय आहे, चिल्ड्रन न होण्याचं रिझन काय आहे ते त्या ठिकाणी टेस्टमध्ये कळतं. तर रिझन्स फॉर नॉट हॅव्हिंग चिल्ड्रन टू कपल्स आर, मग पुढील प्रमाणे रिझन्स राहू शकतात. इन वुमन, इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे, ती कशी असते, ती कशामुळे असते, हे सगळं तुम्हाला मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये नीटपणे समजावून सांगितलेलंच आहे. तर त्यामध्ये ही जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ही 28 to 30 डेज मध्ये प्रत्येक वुमनला येत असते. तर त्यामध्ये जर काही इरेग्युलरिटी असेल तर मूलबाळ होण्याला प्रॉब्लेम जातो. त्यानंतर डिफिकल्टीज इन द ओव्हासाइट प्रोडक्शन. ओव्हरी ज्या असतात, या ज्या ओव्हरी आहे या ओव्हरीमध्ये एग सेल म्हणजे ओसाइटचं प्रोडक्शन होत असतं. मग त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल म्हणजे हॉर्मोन्सचा जर काही कंट्रोल व्यवस्थित नसेल त्यावरती, तर डिफिकल्टी होऊ शकते ओसाइट प्रोडक्शनला. त्यानंतर ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. इथे युट्रस आहे, या युट्रस नंतर ही ओव्हिडक्ट आहे, ओव्हिडक्ट आहे या ठिकाणी ओव्हरीज आहे. या ओव्हरीज मध्ये ओसाइट फॉर्म होतात आणि ओसाइट फॉर्म झाल्यानंतर ते या फनेल शेप स्ट्रक्चर मधून ओव्हिडक्ट मधून युट्रस कडे येत असतात आणि स्पर्म्स वजायनामधून स्पर्म्स हे वजायनामधून युट्रस मध्ये येतात आणि ओव्हिडक्ट कडे ते जातात. तर हा जो पाथ आहे स्पर्म्सचा, ओव्हिडक्ट मध्ये जर काही ऑब्स्ट्रक्शन असेल, या डक्ट मध्ये जर काही ऑब्स्ट्रक्शन असेल, तर इकडून तयार झालेला म्हणजे ओव्हरी कडून जाणारा ओसाइट आणि युट्रस कडून वजायनामधून युट्रस कडून येणारा स्पर्म यांचं फर्टिलायझेशन होऊ शकत नाही ऑब्स्ट्रक्शन असल्यामुळे, आणि फर्टिलायझेशन न झाल्यामुळे त्यांना मूलबाळ होत नाही. ओके, मग इन वुमन मध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात? तर इरेग्युलरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, डिफिकल्टीज इन ओसाइट प्रोडक्शन अँड ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. ठीक आहे ना. आता पुढे पाहूया मेन मध्ये. मेन मध्ये काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात? तर अब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन सीमेन. सीमेन मध्ये त्यांच्या जर स्पर्म्सच नसतील, हा एक प्रॉब्लेम असू शकतो. स्लो मुवमेंट ऑफ द स्पर्म्स, स्पर्म्सची मुवमेंट अतिशय स्लो असते. मग ती वजायनाकडून युट्रसकडून ओव्हिडक्टकडे जाईपर्यंत हा ओव्हम जो आहे त्याची एक तर डेथ होते किंवा स्पर्मची डेथ होते, त्यामुळे ते होऊ शकत नाही. आणि अनॉमलीज इन द स्पर्म, कधी कधी स्पर्म्स ॲबनॉर्मल स्पर्म्स तयार होतात, त्याला आपण अनॉमलीज इन द स्पर्म्स म्हणू शकतो. मग कुठले कुठले रिझन्स आहेत स्टुडंट्स? या ठिकाणी रिझन्स कोणते आहेत? तर रिझन्स फॉर नॉट हॅव्हिंग चिल्ड्रन टू कपल आर इन वुमन मध्ये इरेग्युलरिटी इन द मेन्स्ट्रुअल सायकल, डिफिकल्टीज इन द ओसाइट प्रोडक्शन अँड ऑब्स्टॅकल्स इन द ओव्हिडक्ट. आणि मेन मध्ये कोणते कोणते रिझन्स असतात? तर मेन मध्ये अब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमेन, देन स्लो मुवमेंट ऑफ द स्पर्म्स, अनॉमलीज इन द स्पर्म्स. आता तुम्हाला हे सगळे रिझन्स कळले असतील की कशामुळे मूलबाळ काही कपल्समध्ये होत नाही. आता आपण शिकूया टेक्नॉलॉजी. मग टेक्नॉलॉजीज यूज फॉर रिप्रोडक्शन. मग कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज यूज करून त्यांना मूलबाळ होण्यासाठी प्रयत्न केले जातात? तर फर्स्ट वन इज इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, दॅट इज IVF. सेकंड वन इज सरोगॅसी अँड थर्ड वन इज स्पर्म बँक और सीमेन बँक. या 3 टेक्नॉलॉजीचा वापर करून चाइल्डलेस कपलला मूलबाळ कसं होईल हे बघितलं जातं. ठीक आहे, चला तर मग आता आपण यातली एक एक टेक्नॉलॉजी शिकू.
आता आपण पाहूया इन विट्रो फर्टिलायझेशन और IVF टेक्निक. IVF टेक्निक म्हणजे काय, तर इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब अँड एम्ब्रियो फॉर्म इज इम्प्लांटेड इन द युट्रस ऑफ वुमन ॲट ॲप्रोप्रिएट टाइम. म्हणजेच काय, तर हे कोणत्या फिमेलमध्ये केलं जाऊ शकतं, तर इट इज यूज्ड फॉर हॅव्हिंग द चाइल्ड इन केस ऑफ दोज चाइल्डलेस कपल्स who have problems like less sperm count and obstacles in the oviduct. हे जे असतं इन विट्रो फर्टिलायझेशनचा अर्थ होतो टेस्ट ट्यूब बेबी. आपण ज्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो त्यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतात. तर हे का केलं जातं, तर या ठिकाणी बघा, या ओव्हरीमधून ओव्हम निघतो. या ओव्हरीमधून ओसाइट किंवा ओव्हम निघेल आणि जो स्पर्म असेल तो स्पर्म वजायनामधून युट्रसमध्ये आणि युट्रसमधून नंतर इकडे ओव्हिडक्टमध्ये येईल. तर या ठिकाणी बघा ओव्हिडक्टमध्ये फर्टिलायझेशन होत असतं. पण दोन गोष्टी आहेत, जर लेस स्पर्म काउंट असेल किंवा स्पर्मची मुवमेंट प्रॉपरली होत नसेल तर तो स्पर्म इकडे ओव्हिडक्टपर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा ओव्हिडक्टमध्ये काही ऑब्स्टॅकल असेल तर इकडचा ओव्हम पलीकडे जाऊ शकत नाही. मग अशा कंडिशन्समध्ये IVFचं टेक्निक करत असतात. मग त्यामध्ये ओसाइट काढला जातो फिमेलचा आणि स्पर्म घेतल्या जातात मेलकडून आणि त्या दोघांचं टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन करतात. इथे तुम्हाला दाखवलंय करताना टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन करतात. फर्टिलायझेशन केल्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये झायगोट तयार होतो. तयार झालेला झायगोट नंतर एम्ब्रिओमध्ये कन्व्हर्ट होतो आणि एम्ब्रिओ जेव्हा तयार होतो त्यावेळेला त्या एम्ब्रिओला हे युट्रस ज्यावेळेला एम्ब्रिओला या ठिकाणी इम्प्लांटेशन करण्याकरता ज्यावेळेला युट्रसचा एंडोमेट्रियम प्रिपेअर असेल त्यावेळेला या ठिकाणी तो एम्ब्रिओ सोडून दिला जातो, जेणेकरून या युट्रसमध्ये त्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन होईल आणि त्या ठिकाणी त्याची ग्रोथ होईल. ओके, मग इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्रॉट अबाउट इन द टेस्ट ट्यूब, यालाच टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. अँड द एम्ब्रिओ फॉर्म इज इम्प्लांटेड इन द युट्रस ऑफ वुमन ॲट ॲप्रोप्रिएट टाइम. योग्य वेळी त्याला एम्ब्रिओला इम्प्लांटेशन करतात. त्यानंतर IVF technique is used for having the child in case of childless couples who have problems like less sperm count, obstacles in the oviduct, etc. ठीक आहे, समजलाय तुम्हाला एवढं? चला तर मग पुढे जाऊया. आता बघूया आपण सरोगेसी म्हणजे काय. तर सम वुमन हॅव प्रॉब्लेम इन द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन द युट्रस. काही वुमन अशा असतात, चाइल्डलेस कपलपैकी काही वाईफ अशा असतात की ज्यांना त्यांच्या युट्रसमध्ये चाइल्ड डेव्हलप करण्याची क्षमता नसते. मग अशा वेळी काय करतात की त्यांचा ओव्हम जो असतो तो प्रॉपर असतो, नॉर्मल असतो. त्यांना नॉर्मल ओसाइट तयार होत असतो त्यांच्या ओव्हरीमध्ये आणि स्पर्म सुद्धा हजबंडचे नॉर्मल असतात. मग अशा वेळी स्पर्म आणि ओव्हम एकत्र आणतात टेस्ट ट्यूबमध्ये आणि जे आपण याच्यापूर्वी IVF टेक्निक जे शिकलेलो आहे त्या पद्धतीने मग नंतर तिथे फर्टिलायझेशन करतात आणि फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर झायगोट तयार होतो. झायगोट नंतर एम्ब्रिओ तयार होतो आणि हा जो एम्ब्रिओ असतो तो एखाद्या नॉर्मल वुमनच्या युट्रसमध्ये त्याचं इम्प्लांटेशन करतात. ओके, समजताय? नॉर्मल वुमनच्या युट्रसमध्ये म्हणजे बघा इथे हे कपल दाखवलंय, या कपलपैकी हजबंड कडून घेतला जाईल स्पर्म आणि वाईफ कडून घेतलं जाईल ओसाइट. त्यांचं IVF टेक्निकने त्याचं फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्यापासून झायगोट बनेल, झायगोट नंतर एम्ब्रिओ बनेल आणि तो एम्ब्रिओ इथे ही जी थर्ड पर्सन दाखवलेली आहे तिच्या पोटामध्ये युट्रसमध्ये तिच्या नंतर त्याचं इम्प्लांटेशन केलं जाईल आणि 9 महिन्यापर्यंत ही जी लेडी असते ही लेडी त्या बेबीला वाढवते आणि त्या बेबीला वाढवल्यानंतर आफ्टर डिलिव्हरी मग नंतर ते बेबी या कपलला दिल्या जातं. ठीक आहे, मग त्याचे जे जीन्स असतात त्याचे आई वडिलांप्रमाणेच जीन्स असतात, फक्त या मदरनी तिला 9 महिनेपर्यंत पोटात वाढवलेलं असतं. तर अशा मदरला सरोगेटेड मदर म्हणतात आणि या प्रोसेसला सरोगॅसी म्हणतात. समजलंय तुम्हाला? आपण एकदा हे टेक्स्टबुक मधलं जे दिलेलं आहे हे एकदा रीड करूया. Some women have problems in the implantation of embryo in the uterus. Such women can take the help of modern remedical technique
कॉल्ड एज सरोगेसी. मग अशा मदर की ज्यांच्या युट्रसमध्ये बेबी वाढू शकत नाही, या मदर मग सरोगेसीचा वापर करून त्यांना मूलबाळ होऊ शकतं. इन दिस टेक्निक ओसाइट इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ द वुमन हॅव्हिंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन इन द युट्रस. तिचं ओसाइट कलेक्ट केलं जातं. दॅट ओसाइट इज फर्टिलाइज्ड इन द टेस्ट ट्यूब. तुम्हाला मी हे समजावून सांगितलेलंच आहे सगळं, की टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन होतं त्याचं विथ द हेल्प ऑफ स्पर्म्स कलेक्टेड फ्रॉम हर हजबंड. हजबंड कडून स्पर्म्स कलेक्ट केल्या जातात, वुमन कडून ओसाइट कलेक्ट केलं जातं आणि टेस्ट ट्यूब बेबी सारखंच त्याचं फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूब मध्ये केलं जातं. फर्टिलायझेशन झाल्यावर झायगोट तयार होईल, झायगोट तयार झाल्यावर एम्ब्रिओ तयार होईल आणि सरोगेटेड मदरच्या युट्रसमध्ये त्याचं इम्प्लांटेशन होईल. द एम्ब्रिओ फॉर्म फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड in the uterus of some other woman having normal uterus. Such a woman in whom embryo is implanted, it is called as surrogated mother. ठीक आहे, या मदरला सरोगेटेड मदर म्हणतात आणि या पूर्ण प्रोसेसला सरोगेसी म्हणतात. ओके, चला तर मग आता पाहूया आपण स्पर्म बँक और सीमेन बँक. स्पर्म बँक और सीमेन बँक म्हणजे काय, तर देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन द स्पर्म प्रोडक्शन ॲज मेन्शन अबाव इन केस ऑफ मेनी मेन. अनेक मेनमध्ये स्पर्म काउंट कमी असतो किंवा त्यांचे स्पर्म्स जे असतात त्यांच्यामध्ये मूवमेंट कमी असते किंवा काही जणांमध्ये स्पर्म्सच अब्सेंट असतात सीमेनमध्ये. मग अशा वेळी स्पर्म बँकचा उपयोग करून IVF टेक्निकचा वापर करून चाइल्डलेस कपलला चिल्ड्रन होऊ शकतात. There are various problems in the sperm production as mentioned above in case of many men. So as to have the children in case of such couples, new concept of sperm bank has been introduced. ही जी कन्सेप्ट आहे ही ब्लड बँक सारखी सीमेन बँकची म्हणजे स्पर्म बँकची सुद्धा कन्सेप्ट आहे. दिस कन्सेप्ट इज सिमिलर टू ब्लड बँक. मग तिथे जसं ब्लड बँकेमध्ये ब्लड स्टोअर्ड केलेलं असतं तसं या ठिकाणी स्पर्म बँकमध्ये सीमेन स्टोअर्ड केलेलं असतं. Semen ejaculated by the desired men is collected after their thorough physical and medical checkup and stored in the sperm bank. मग कोणाचे पण स्पर्म घेतलेले चालत नाहीत, तर त्यांचं फिजिकल म्हणजे ते फिजिकली फिट आहेत की नाही आणि मेडिकली त्यांना काही डिसीज वगैरे आहे का हे सगळं नीट चेक केलं जातं आणि जे फिट असतात त्यांचंच फक्त स्पर्म किंवा त्यांचे स्पर्म्स किंवा त्यांचं सीमेन घेऊन ते सीमेन बँकमध्ये साठवलं जातं. ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल. नीडफुल कपल कोणाला म्हणता येईल, ज्या कपलमध्ये मूलबाळ होत नाहीये आणि ज्या कपल्समध्ये त्यांची वाईफ जी असते ती नॉर्मल आहे पण हजबंड जो आहे त्यांच्या स्पर्म काउंट मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचे स्पर्म्स तयार होत नाहीये, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग असे जे कपल्स असतात त्यांना ही स्पर्म बँक हे एक वरदान आहे. ॲज पर द विश ऑफ नीडफुल कपल, द ओसाइट ऑफ द वुमन ऑफ द कन्सर्न कपल इज फर्टिलाइज्ड बाय IVF टेक्निक. म्हणजेच काय, तर जी वाईफ असते तिचं ओसाइट काढून घेतलं जातं आणि स्पर्म बँक मधून एक सीमेन घेतलं जातं, त्यातले स्पर्म्स घेतले जातात आणि त्याला IVF टेक्निकनी पुढे वाढवलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं टेस्ट ट्यूब मध्ये आणि टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर तो जो एम्ब्रिओ तयार होईल म्हणजे आधी झायगोट तयार होईल नंतर एम्ब्रिओ तयार होईल आणि तयार झालेला एम्ब्रिओ त्या वाईफच्या युट्रस मध्ये त्याचं इम्प्लांटेशन केलं जातं. IVF technique using the semen from the sperm bank. Then resulting embryo is implanted in the uterus of the same woman. Name of the semen donor is strictly kept secret as per the law. लॉ नुसार सीमेन कोणाचं आहे हे सांगितलं जात नाही कारण पुढे चालून नंतर भांडणं होण्याची शक्यता असते, म्हणून ही सगळी काळजी घेतल्या जाते. ठीक आहे, मग तुम्हाला स्पर्म बँक किंवा सीमेन बँक समजलं असेलच की अशी बँक असते की ज्या ठिकाणी हेल्दी पुरुषांचं सीमेन त्या ठिकाणी साठवलेलं असतं ब्लड बँक सारखं आणि जे नीडी पर्सन्स असतात त्यांना ते सीमेन उपलब्ध करून दिलं जातं. ठीक आहे, तर हा राईट शॉर्ट नोट साठी तुमच्यासाठी मी काही पॉइंट्स काढून ठेवलेले आहेत. तर स्पर्म बँक इज अ प्लेस वेअर द डोनर्स डोनेट द स्पर्म अँड सच स्पर्म्स आर केप्ट स्टोर्ड. When man has problem with the sperm production, then they are collected from sperm bank. Man मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर स्पर्म बँक मधून तुम्ही स्पर्म्स कलेक्ट करू शकता. As per the wish of childless couple, oocyte of the woman is fertilized by IVF technique using sperms from the bank. बँक मधून स्पर्म घेतले जातात आणि वाईफ कडून oocyte घेतलं जातं आणि IVF टेक्निकनी नंतर चाइल्ड वाढवलं जातं. रिझल्टंट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन द युट्रस ऑफ द सेम वुमन. वाईफच्याच युट्रस मध्ये इम्प्लांटेशन केलं जातं
एम्ब्रिओचं सॉरी एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन जे आहे ते वाईफच्या युट्रसमध्ये केलं जातं. देन नेम ऑफ द सिमेंट डोनर इज केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. ठीक आहे, सगळं काही आता तुम्हाला नीट समजलं असेलच असं मला वाटतंय. तर तुम्हाला आता हे सगळं समजलं असेलच. तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. विश यू ऑल द बेस्ट. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.